सचिन पाटील. सचिन पाटलांना सचिन पाटील का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. योग्य वेळेवर नियोजन, योग्य वेळेवर खतांचा डोस, योग्य वेळेवर फवारण्या आणि फळबागाची शेती कशी करावी याचं एक अप्रतिम उदाहरण सचिन पाटलांनी सगळ्यांना करून दाखवलेलं आहे. वयाच्या 25-30व्या वर्षी शेती किती योग्य प्रकारे केली जाऊ शकते याचं एक अप्रतिम उदाहरण सचिन पाटील आहेत. आपण आज सचिन पाटलांसोबत योगेश मस्के सर चर्चा करतील. राम राम सर. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम. नमस्कार सचिन सर. नमस्कार. आज आपण सचिन पाटलांच्या शेतात परत एकदा व्हिडिओसाठी आलो. ज्या वेळेत आपण व्हिडिओ सुरुवातीचा घेतला होता त्यावेळेत बागेतली काडी काढणं, खत टाकलेलं होतं, शेणखत पसरवणं, त्यासोबत मेहनत काही झालेली नव्हती, मळी टाकणं चालू होतं. आज बघा, आज बाग सगळीकडून आपल्याला दिसते. बाग सगळं व्यवस्थापन जिथल्या तिथं करून फुटलेली बाग दिसते आपल्याला. कुठं काडीचा प्रादुर्भाव नाही, झाडात फूट निघताना सगळ्या साईडनं सारखी फूट निघलेली. यासोबत पाण्याचं व्यवस्थापन, पाणी द्यायच्या स्टेजेस वेगवेगळ्या. हे बघा, एकदा दांडातून पाणी देणं, त्यानंतर आता ड्रीप व्यवस्थापन, खतं टाकण्याचं जे मुळांचा जो कक्ष असतो, खताचा अन्नद्रव्याचा जो कक्ष असतो त्या पद्धतीनुसार खत टाकणं, बागेत इतर काडी कचरा सगळं वेचून घेतलेलं, सगळं व्यवस्थित आणि टापटीप काम केलेलं आहे सचिन पाटलांनी. त्यासाठीच आपण आज व्हिडिओ काढतोय शेतकरी मित्रांनो. आज आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ की त्यांनी हे व्यवस्थापन कशा पद्धतीत केलं ते आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगावं. आणि सोबतच शेतकऱ्याला फक्त मार्गदर्शन नाही, मार्गदर्शनासोबत शेतकरी ते मार्गदर्शन वेळेवर ते करावं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर हे कसं केलं जातं हे आपण आज सचिन पाटलांसोबत त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊयात. राम राम. सर्वप्रथम आपण कशी सुरुवात केली आणि आपली म्हणजे त्याच्यात मग मेहनतीचा भाग असो, खताचा भाग असो, काडी काढणं असो, म्हणजे बागेमध्ये विश्रांतीत जेवढी काही कामं केली आपण ती एक सविस्तर आमच्या ग्रुपवरती आपण सांगावी. सर, या हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण बाग फोडायचा होता. पहिली काडी काढली, पहिला आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण काय मागची मेहनत सांगितलेली. आता हे आपण पाणी फोडलेलं आहे. तर हा पहिलं पाणी 28 जानेवारीला 21 जानेवारीला फोडलेलं आहे. बरं. तर मी पाणी कसं दिलं, आपण नाही म्हणतो जास्त भूक लागल्यानंतर आपण पोटभर जर खाल्लं तर माणसाचं पोट दुखतं. बरोबर. तर मी काय केलं, माझ्या झाडाला एक कधी पाणी नाही दिलं. म्हणजे लोड न देता दांडानी पाणी दिलं. म्हणजे प्रत्येक झाडाला मध्ये दांड केलं आपण, याच्यातूनच पाणी 7-8-10 लिटर पाणी जाईल अशा हिशोबाने मी ओढ पाणी म्हणतात. हा, ओढ पाणी दिलेलं आहे. तर पहिलं झालं, त्याच्यानंतर 2 पाणी मी ओढ पाणी दिलेलं आहे. वापस आल्यानंतर दुसरं वापस आल्यानंतर आणि खताचं व्यवस्थापन मी दुसरं पाणी कुठं दिलं आपण, त्याच्यातच दिलं. जोपर्यंत झाडं निघत नाही तोपर्यंत मी पाणी जास्त दिलेलं नाही. आणि ड्रीप आता चालू केलं तुम्ही, सगळं झाड ड्रीपला पण दररोज 30-40 लिटर पाणी जाईल असं काम करा. आता झाड या अवस्थेत येईपर्यंत आपण किती पाणी दिले बाबा? आता हे 2 पाणी झालेले आला. आता 2 पाण्यामध्ये आपले झाड या अवस्थेत, म्हणजे झाडावर सगळ्या साईडनं कळी निघलेली, सफेद चादर आहे झाडावर, पांढरी चादर, कळी काढलेली झाडावर. यासोबत आपण खतं कुठं दिली? खतं झाडापासून 5 फुटांनी खत टाकलेलं आहे. म्हणजे या मधल्या भागात जिथं पाणी जाणार आपलं, मधल्या भागात पाणी टाकलेलं आहे आणि वरती पण टाकलेलं ड्रीपच्या खाली. ड्रीप खाली. आता हे ड्रीप आता चालू करणार. ड्रीप आता चालू करायचं आहे. ड्रीप किती वेळ पाणी जातं ड्रीप मध्ये? ड्रीपना 1 घंटा पाणी जातं सुरुवातीला. ड्रीप पण दमाने वाढव. दमाने 20 लिटर पासून चालू करायचं. 80 लिटर लोक पाणी द्यायचं मे महिन्याला. अच्छा. मग आता तुम्ही ड्रीप सोबत मध्ये पण पाणी द्या? नाही, आता मध्ये पाणी नाही द्यायचं, कारण की ड्रीपचंच पाणी इकडे येतंय. मग आता ड्रीपवरच प्लॉट ठेवायचं. लढणं पाणी कधी द्यायचं? लढणं द्यायची गरजच नाही पडत, कारण की वरती पाणी दिलेलं खाली इथपर्यंत आणि असं इथपर्यंत 1 घंट्यातच. आपण 5 फुटावर ठिबक टाकलेलं आहे 5 झाडावर आणि 2 लाईन टाकलेलं आहे आणि प्रत्येकाला 4 ड्रिपर आहे. अच्छा. आणि याचा फायदा अजून एक होतो सचिन सर, की आपल्या मधल्या भागामध्ये पाणी नसल्यामुळं गवत राहत नाही. आणि पाणी मुबलक जेवढं झाडाला पाहिजे तेवढं गेल्यानंतर गवताची पण जे गवत उगण्याची क्षमता आहे ती पण कमी असते आणि आपली खतं वेळोवेळी झाडाला लागू होऊन जातात.
अजून काय केलं तुम्ही बागेमध्ये? अजून याच्यासोबत काही मेहनत काय काय केली होती आपण त्यावेळेस? मेहनत का मेहनत सिंपल आहे, जी सारे करतात तीच केली मी. हलकी पण मेहनत माझे केली. वेळेवर मेहनत झालेली आहे. आपण सगळा ताण किती दिवसाचा दिला या 25-30 दिवसात ताण. सगळ्या झाडांना? हा 25-30 दिवसात ताणावर आले बघा. हा ताण आली. बरं. आणि वरून काडी बनवण्यासाठी काही स्प्रे घेतले आपण? स्प्रे आता ते माग ते व्हिडिओ सांगितलेले ना आपण, ते हा हा ते ते spray स्प्रे घेतले. घेतले आपण. बरं. काडी काढल्यानंतर आपण 25-30 दिवस ताण दिला आहे ना? हो. चालेल. आणि शेणखत वगैरे याला शेणखत फक्त- टाकलेलं आहे, 40 किलो टाकलेलं आहे. हा त्यावेळी तर आपण चार. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 40 किलो शेणखत. मळी पण टाकलेली तुम्ही हो आणि रोटा हिटरनंच मेहनत केली आहे ना? हो. त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केलेली नाही. बरं, आता पाणी आपलं जे चालू आहे ते पाणी म्हणजे मी थोडं थोडंच पाणी देतो सुरुवातीला. हम्म. जोपर्यंत सेटिंग होत नाही ना, हम्म. पाणी एक खडी दिलं तर त्याच्यानंतर झाडाला सहन पण नाही होत ना अचानक पाणी दिलं. अच्छा अच्छा. लोकांचा गैरसमज आहे हा. काही होत नाही, पण ते झाडं जर आघाडीवर गेले हा. तर ते झाडं निघू शकत नाही. बरोबर हे आहे. माझा अनुभव आहे. जागाऱ्यामधून फुटोकरे नाही निघत ना? त्या फुटे 100 एक फुल निघतं. आगारी हा नाही. 99 फेल झाली. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे जे डोळा असतो आपला काडीतली जिथून फूट निघते, हो डोळा निघतो, तिथून जर आगारी जास्त प्रमाणात आली तर नंतर आपण फूट काढू शकत नाही त्यावेळेस. नाही ना, बरोबर. फूट नाही. आणि मोसंबी अशी आहे का ती एकच चान्स असते तिला, हो, डबल एकदाच चान्स नाही दिला. मोसंबी ती एकदाच बाहेर निघत असतो, एकदाच फूट निघते किंवा एकदाच शेंडा निघतो. मी आंब्या बहार एकदा निघाला म्हणजे निघाला, निघाला. त्याच्यानंतर त्याला काहीच करू शकत नाही. नाही तर म्हणजे मग आपलं मिरग्याच काढा. नियोजन- शेतकरी मित्रांनो, इथं फसू नका. बाजारात कुठलीही अशी औषधी नाही की ज्यानं आपण परत शेंड्यामधून किंवा आघारीमधून फूट काढू. कारण हे फूट काढण्याचं जे प्रोसेस असते ही झाडातली असते, कुठल्या औषधी नैसर्गिक निघत फूट आहे. नसते. फक्त आपलं काम काय, वेळेवर खत देणं आणि हा, वेळेवर आपण मेहनत करणं. जेव्हा ती फूट काढतो तेव्हा आपण फक्त फवारण्यातून म्हणा, जमिनीतून म्हणा, झाडाला अन्नद्रव्याचा साठा पुरवणं. हा, अन्नद्रव्य तुम्ही जेवढं देता तेवढा तुमचा फायदा आहे. हो, एवढंच आपण काम झाडासोबत करू शकतो. आणि तुमच्या हातात काहीच नाही, तुम्ही जे झाड देईल ते तुमचंच आहे. नाही तर तुम्ही एक्स्ट्रा केलं तर तरी पण ते सक्सेस होऊ शकतो. बरोबर आहे. जेवढं नाही, एक्स्ट्रा नाही करायचं, हा. पण योग्य वेळेवर योग्य करणं वेळेवर गरजेचं तेच आहे. ना. पाण्याचं नियोजन असो, पहिलं मेहनतीचं पाण्याचं असो. नियोजन आहे झाडामध्ये, हम्म. कारण की तुम्ही जास्त पाणी दिलं तरी झाड आघाडीवर जात आहे हम्म. आणि तिथून फुल निघत नाही. आणि कमी पाणी झाल्यानंतरही नुकसान होतं. कमी पाणी द्यायची गरजच पडत नाही ना, कारण हा. सुरुवातीला पाणी कमीच लागतं ना. दम्मादम्माने दमाने आपण पाणी कारण वाढतं. झाडामध्ये न जमिनीमध्ये हिट असणं गरजेचं असतं फ्लॉवरिंगसाठी. चालन शेतकरी मित्रांनो, सचिन पाटलांसोबत आपल्याला एवढंच जाणून घ्यायचं होतं की यांचं फ्लॉवरिंगपर्यंत म्हणजे फूट निघेपर्यंत काय व्यवस्थापन आहे. यानंतर आपण गुंडी अवस्थेत एक व्हिडिओ बनवू त्यांच्यासोबत. आता जे झाड निघलेलं आहे याच्यामध्ये किती सेटिंग होते, कशी होती आणि त्याची जी गुंडी कशी बनती, गळ प्रमाण कसं राहतं, आपण याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओत त्यांच्यासोबत बोलू. धन्यवाद. आपण आज एक शिकलेला शेतकरी कशी शेती करतो हे जाणून घेण्यासाठी आलो होतो. तर मी पण थोडीशी सेल्फी टाईप त्यांच्यासोबत येतो जरा फोटोमध्ये. तर ह्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करावं, शेअर करावं आपापल्या ग्रुपमध्ये, आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सचिन पाटलांसारखा कमी वयामध्ये एक चांगला शेतकरी बनण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. चांगलं